साधारणपणे 50 एकरचा एरिया आहे. त्याच्यामध्ये एक टँक तलाव आहे, वॉटर बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये ते शिवाचं मंदिर आहे. त्याची यात्रा सध्या चालू आहे. आज संपेल, आज 30 तारीख ना. आज पिरियड संपला. 31 तारीख. त्याच्यानंतर पण तिथं मंदिर तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल. सिद्धेश्वर महाराज नावाचे एक संत होते 12व्या शतकातले. महात्मा बसवेश्वर जे आहे त्यांचे समकालीन होते. त्यांचे ते महत्त्वपूर्ण ठिकाण आहे आणि वीरशैव आणि लिंगायत संप्रदायाचा जो फिलॉसॉफी आणि तत्त्वज्ञान आहे ते त्यांनी प्रसारित करायचा प्रयत्न सोलापूरमध्ये केला आणि सोलापूरच्या आसपास 68 शिवलिंग त्यांनी स्थापन केले. 8 गणपती स्थापन केले. 12 भैरव मूर्ती, भैरव नव्हे भैरव मूर्ती स्थापन केले आणि त्याच्यामार्फत काय केले त्यांनी की या भागातील लोकांना पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता, आता सुद्धा आहे, एवढं जास्त नाही पण आहे. त्यासाठी मग वॉटर टँक ज्या लोकांच्या सहभागातून म्हणजे ज्याला CSR फंड आपण जसं म्हणतो ना तसं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपनुसार त्यांनी काय केले की त्यावेळेला 12व्या शतकामध्ये ते तलाव खोदला आणि तो तलाव अजून सुद्धा आहे. तिथंच त्यांचं मंदिर आहे, समाधीस्थान आहे. कन्नड भाषेमध्ये त्यांनी अनेक वचन म्हणजे ते ओवी अभंग ज्याला म्हणतात नाही, याला श्लोक म्हणतो, तशा स्वरूपात त्यांनी रचना केली आणि त्याच्यामध्ये सोशल वेलफेअरनेस असेल, इक्वेलिटी असेल, वेलबिईंगनेस असेल, मेंटल हेल्थ असेल किंवा जेंडर इक्विटी असेल, जेंडर इक्वेलिटी असेल, या संदर्भात तुम्ही खूप चांगलं लिहून ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला आतासुद्धा मिळतं. दॅट ऑल स्क्रिप्ट वचन साहित्य ट्रान्सलेटेड इन मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश. ते तुम्ही घेऊ शकता. तिथं मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराचे पब्लिकेशन आहेत. त्या मंदिराला सुद्धा तुम्ही व्हिजिट करा. इथून मंदिर बरोबर 8 किलोमीटर अंतरावर आहे. सेशन संपल्यानंतर संध्याकाळचं तुम्ही तिथे जाऊ शकता. दुसरं एक आहे सोलापूरपासून 43 किलोमीटर अंतरावर हे अक्कलकोट नावाचं हे माहीत असेल तुम्हाला. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणतो ना आपण, त्या अक्कलकोट नावाचं ठिकाण आहे. सर हॅलो, आलात का तुम्ही? हां, मग या हां. अक्कलकोट हे 43 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या 43 किलोमीटर अंतरावर काय आहे की तिथे एक दत्त संप्रदाय म्हणजे हा एक सबसेक्ट आहे हिंदुइझम मधला. ब्रह्मा विष्णू महेश याचं एकत्रीकरण झालेलं ते एक संप्रदाय आहे. साधारणपणे 8व्या-9व्या शतकापासून त्याचे एव्हिडन्सेस भारताच्या फिलॉसॉफीमध्ये सापडतात. त्याच्या आधी जास्त नाही सापडत, परंतु त्याचंच एक संत परंपरेमधील अक्कलकोट एक ठिकाण आहे. तिथे स्वामी समर्थांनी प्रवास केला आणि तिथे त्यांनी राहून प्रवचन दिले, लोकांना उपदेश केला. ते जागृत स्थान आहे. तिथे सुद्धा जाऊ शकता. जायला साधारणपणे तुम्हाला 35 ते 40 मिनिट लागतील. बाय बस गेला तर एक 20-50 रुपये तिकीट आहे वाटतं. आणि तिथं गेल्यानंतर महाप्रसाद तुम्हाला घेता येईल. महाप्रसाद म्हणजे जेवण करता येईल आणि मंदिर पण आहे. आता आज जर गेला तरी सुद्धा तुम्ही संध्याकाळी गेलात तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित पोहोचून रात्री 11पर्यंत परत येऊ शकता. वेलकम सर. स्वामी समर्थांचं नाव घ्यायला आणि आपल्या पुढे सर यायला पडले. नमस्कार सर. एक खुर्ची द्या. मी माझं पूर्ण करतो, मग सरांचं स्वागत करू. आपल्याबरोबर आजचे माननीय वक्ते BMCC कॉलेजमधून आपल्यासाठी म्हणून खास आलेले आहेत. सर, आपण एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही इम्प्लिमेंट करण्यासाठी जे नवीन विद्यार्थी येणार आहेत 11वी-12वी पास होऊन जेव्हा ते BA फर्स्ट इयर, BCom फर्स्ट इयर आणि BSc फर्स्ट इयर येणार आहेत, त्यांना काहीच माहीत नाही आहे असं आपण गृहीत धरलं आहे सध्या की त्यांना खूप माहीत आहे. पण त्यांना माहीत व्हावं म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आणि उच्च शिक्षण विभाग आणि सगळे महाराष्ट्रातील पब्लिक युनिव्हर्सिटीजने काय केले की स्कूल कनेक्ट प्रोग्राम केला. स्कूल कनेक्ट म्हणजे स्कूलशी रिलेटेड आहेत, 11th-12th असं अर्थाने केला. आणि ते ब्लँक आहेत किंवा त्यांना काहीच माहीत नाही आहे म्हणून आपण त्यांना काय केलं की ओरिएंटेशन द्यायचं ठरवलं. आणि असा प्रोग्राम आपण आमच्या विद्यापीठाने किंवा तुमच्याही विद्यापीठाने कदाचित केला असेल. तो प्रोग्राम केला आणि त्याचं आज समारोप आहे, व्हॅलिडिटी आहे. सर त्याचे चीफ गेस्ट आहेत विद्यापीठाच्या वतीने. मी ती संधी थोडीशी घेतली. सर आता आणायचे येताच आहेत. सुकाणू समितीमध्ये सुद्धा सर काम करतात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी सुद्धा अनेक ठिकाणी ते व्याख्यान देत आहेत. विद्यार्थी चळवळीचे सुद्धा सातत्याने सर निगडीत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्याच लोकांना म्हणजे आमच्या महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या वतीने 13-14 जिल्ह्यातून लोकांना आपण आमंत्रित केलेलं आहे. सर
सिंधुदुर्ग, बुलढाणा, धाराशिव, संभाजीनगर, मुंबई, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे नगर, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, गडचिरोली या अनेक भागातून लोक इथे आलेले आहेत. मग त्यांच्यापर्यंत आपण स्किल एज्युकेशन पोहोचण्याचं काम करतो आहे. परंतु नेमकं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किल का एम्फेसाइज केले गेलेलं आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि तो उद्देश सफल करण्यासाठी म्हणून शिक्षकांचा रोल काय असला पाहिजे, यासाठी म्हणून हा जरी वर्कशॉप असला तरी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि स्किल कोर्सेस हा जो कंपोनंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी म्हणून तेवढाच सकस आणि अधिकृतपणे सांगणारा आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखलेली आहे असा एक माणूस आपल्याला हवा होता. म्हणजे म्हणून आम्ही त्या सर्चिंगमध्ये होतो आणि त्या सगळ्याच योगायोगाने सुदैवाने माननीय साठे सर आम्हाला भेटले आणि मी त्यांना विनंती केली की सर तुम्ही यावं वक्ता म्हणून. सरांचं दुपारी 1 वाजता लेक्चर आहेच, परंतु ते महाविद्यालयाच्या प्राचार्यासाठी आहे, परंतु आपण आपल्याशी एकमेकांचा संवाद करावा म्हणून साठे सरांना विनंती केली आणि सर इथं आले. त्याबद्दल सरांचं स्वागत करतो आणि त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो आणि लगेचच आपण सरांच्या सेशनला तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जास्त अडथळा न होता मी त्यांच्याकडे देतो सूत्र. झालाय परिचय सर? दोनच मिनिटात. प्रशांत विठ्ठल साठे सर हे सध्या प्रोफेसर म्हणून BMCC कॉलेजमध्ये आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 9 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केलेली आहे. अनेक विषयात अनेक विविध विद्यापीठाच्या मान्यवर समितीचे सदस्य आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी चळवळीशी निगडीत आहेत. नेटसेटसाठी कार्यशाळा घेतात, रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी कार्यशाळा घेतात. कॉमर्स मॅनेजमेंट हा त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय आहे, त्यामुळे सिलेबस ओरिएंटेड किंवा रेफरन्स बुक्स त्यांचे आहेत. त्याच्यानंतर IQAC जास्त करून सर्वात जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते मेंबर म्हणून काम करतात. अँटी रॅगिंग कमिटीमध्ये सुद्धा सर काम करतात आणि हे सर्व करत असताना पब्लिकेशन फ्रंटवर सुद्धा सरांनी मोठं काम केलेलं आहे. अनेक चांगल्या रेप्युटेड जर्नलमध्ये सरांचे बुक्स जर्नल्समध्ये आर्टिकल पब्लिश झालेले आहेत. टीचर ऑर्गनायझेशन, स्टुडंट ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा सर असतात. यशदाचे मास्टर ट्रेनर म्हणून काम करतात. त्याच्यानंतर HRDC पुणे विद्यापीठाचे किंवा सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं जे HRDC सेंटर आहे, ज्याला आता आपण पहिला अकॅडमिक स्टाफ कॉलेज म्हणत होतो, आता पंडित मदन मोहन मालवीय टीचर ट्रेनिंग सेंटर म्हणतो, त्याचे सुद्धा ते रिसोर्स पर्सन आहेत. आणि आज आपण त्यांना खास इथे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि स्किल कोर्सेस या विषयावर सरांना निमंत्रित केलेलं आहे. सर आपलं स्वागत. आणि मी सरांना विनंती करतो की सोलापूरकरांची जे स्वतःच्या हाताने तयार केलेली जी नॅपकिन आहे, सर नॅपकिन बुके आम्ही मुद्दाम देतो, आता त्यांनी स्वीकार करा. मी कॉमर्सचा असल्यामुळं हा शब्द वापरतो, चांगल्या अर्थाने घ्या. बोलणं हा माझा धंदा आहे. धंदा आपण चांगल्या अर्थाने घेऊया. आपल्या सर्वांचाच तो धंदा आहे आणि त्यामुळं त्याचा स्वाभाविक परिणाम कधीतरी आवाजावर होत असतो. तो आता झालेला आहे, त्यामुळे थोडं सहन करूया. औषध चालू आहे. जुलै 2020 या दिवशी केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तत्वतः मान्यता दिली. एक आपण डोक्यात पक्क लक्षात ठेवा, हे धोरण आहे, निर्णय नाही. ही एकदा क्लॅरिटी आली की मग आपण जे प्राध्यापक म्हणून असे अवांतर प्रश्न विचारतो ना, तसे विचारले जात नाहीत. दिस इज अ पॉलिसी, दिस इज नॉट द डिसिजन. हा निर्णय घेण्यासाठीचा आधार आहे, हा एक भाग. साधारण 2 लाखाच्या वर सूचना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्यांनी अंतिम तयार केलं, ही प्रोसेस गेले 25 वर्ष चालू आहे. कारण एक संपलं की दुसरं सुरू होतं, त्यामुळं गेल्या अनेक वर्ष ही प्रोसेस सुरू आहे. पण ज्यांच्या माध्यमातून हे पुढं आलं, आदरणीय डॉक्टर कस्तुरीरंगन आणि त्यांचे 8 सहकारी, अशा 9 जणांच्या समितीने 2 लाखाच्या वर सूचनांचा विचार केला.
आता डिजिटलायझेशन वाढलेलं आहे किंवा डिजिटलायझेशनचा वापर वाढलेला असल्यामुळं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा ड्राफ्ट हा पब्लिक डोमेनमध्ये आला होता. आपल्यापैकी काही जणांना त्याची बातमी माहिती असेल, वाचला काही जणांनी असेल. मी ड्राफ्ट म्हणतोय, शेवटचं फायनल डॉक्युमेंट नाही. आणि तो ड्राफ्ट आल्यानंतर पूर्ण देशभरामधनं साधारण 2 लाखाच्या आसपास सूचना त्याच्यामध्ये आल्या होत्या. आणि त्या सूचनांचा विचार करून एकत्रित मग हे 29 जुलै 2020चं डॉक्युमेंट आलेलं आहे. आणि त्यामुळे आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही की एवढ्या सूचना आल्या. त्याची 2 कारणं. एक तर डिजिटलायझेशनमुळे सोय आहे. 1986 सालचं डॉक्युमेंट तुम्ही लक्षात घ्या. 86 साली एवढं कॉम्प्युटरायझेशन, मोबाईल, सोशल मीडिया एवढा नव्हता, किंवा फार कमी प्रमाणात होता. आणि त्यामुळं सूचना ज्या यायच्या त्या ओरली यायच्या, रिटर्नमध्ये यायच्या. इथं तसं झालेलं नाही. इथं कोणी पण सूचना करू शकत होतं. कोणी पण, याचा अर्थ ज्याला त्याच्यातलं माहिती आहे, ज्ञान आहे, तो करत होता. आणि ते स्वाभाविक आहे, नथिंग रॉंग. आपण डेमोक्रेटिक कंट्री आहे. आणि त्यामुळे त्यांना एक चॅलेंज होता की ह्या सूचना कशा ॲकॉमोडेट करायच्या. पण त्यांनी सांगताना असं सांगितलं, कस्तुरी रंगनाने ज्यावेळेस पहिलं भाषण केलं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विषयामध्ये, त्यावेळेस त्यांनी असं सांगताना सांगितलं की जास्तीत जास्त सूचनांचा आम्ही विचार केलेला आहे. आणि आता सूचनांमध्ये काही त्रुटी राहिलेली नाही, म्हणजे आमच्या ड्राफ्टमध्ये त्यांच्या दृष्टीने. आणि त्यामुळे तो फायनल ड्राफ्ट तयार झाला. दुर्दैव असं की 29 जुलै 2020ला ड्राफ्ट तयार झाला, तो मान्य झाला आणि मग त्याचं रूपांतर धोरणामध्ये झालं. पण तोच सुमारास कोरोनाचा काळ होता. आणि त्यामुळं पुढील 2 वर्ष आपण सर्वजण आपण अनुभवलं असेल. 29 जुलै 20, त्यानंतर 21, त्यानंतर 22, हे दोन्ही वर्ष साधारण असंच AC हॉलमध्ये टेकून आरामात, लंचची सोय, डिनरची सोय, पाणी, AC, अशा सगळ्या आरामदायी ह्याच्यामध्ये सगळ्यांनी त्याचं वेलकम केलं. वा छान, वा छान, वा छान, वा छान. कारण करायचं काहीच नव्हतं, नुसतं स्वागतच करायचं होतं. कारण बोलणं आपला धंदा आहे. आणि त्यामुळे पॉलिसी कशी छान आहे, पॉलिसी कशी छान आहे, पॉलिसी छान आहे. ती छानच आहे, यात वाद नाही. पण जोपर्यंत ती प्रत्यक्षात अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्याचं चित्र नाही स्पष्ट होणार. पॉलिसी करत्यांना अशी अपेक्षा होती की 21 पासून हे इम्प्लिमेंट होईल. स्वाभाविक आहे, कारण मुळातच उशीर झाला होता. हे यायला पाहिजे होतं 6 वर्षापूर्वी, ते मुळातच उशीर झाला. खरं तर 6 साली यायला पाहिजे होतं. पॉलिसीमध्ये असं म्हटलेलं आहे की एव्हरी आफ्टर 20 years यू हॅव टू रिवाइज द पॉलिसी. 86 सालची पॉलिसी, मग ती 2006 साली, 6 करता करता 20 झालं. पण ठीक आहे, त्या ह्याच्यात आपल्याला जायचं नाही, आता तो विषय नाही. फक्त आपल्याला बॅक हिस्ट्री माहिती पाहिजे म्हणून सांगतो. करता करता 20 साल आलं. मध्ये 2 समित्या पण बदलल्या आणि मग शेवटी कस्तुरी रंगनांच्या चेअरमन खाली ती फायनल झालं. आपल्यापैकी किती जणांनी वाचलंय असं मी झाकलीमूठ 1.25 लाखाची म्हणून विचारत नाही, पण शक्यता कमी आहे वाचण्याची. कारण जोपर्यंत ते आपल्या अंगावर येत नाही, आपल्या वर्कलोडवर येत नाही, आपल्या पगारावर येत नाही, आपल्या GRवर येत नाही, शासन सांगत नाही, आपला बॉस सांगत नाही, तोपर्यंत काही वाचण्याचं कारण नाही. पगार चालू आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि कल्याण तर आपल्याला करायचंच आहे विद्यार्थ्यांचं. एक 10-12 शब्द वापरले की आपण हुशार वाटतो. त्याच्यामध्ये आहे राष्ट्र, राष्ट्राचा विकास, विद्यार्थ्यांचा विकास, सर्वांगीण कल्याण, व्यक्तिमत्व विकास. असे 10-12 शब्दांनी भाषणाची वक्तृत्व सुधारतं आणि मग वाटतं काय हुशार माणूस आहे. ते वाचू नाही तर न वाचू, माझी नम्र विनंती आपल्याला आहे, खरंच ते डॉक्युमेंट वाचा, खरंच ती पॉलिसी वाचा. गरज आहे का नाही माहीत नाही. काही जणांचे चेहरे असे असतात की सर जाऊ दे, तुम्ही फार टेन्शन घेऊ नका.
आमचं चाललंय ते बरं चाललंय. ही जी मेंटॅलिटी आहे ना सर मित्रांनो, ती भविष्यामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटीची संख्येची वाढ गृहीत धरता तुमच्या जनरेशनला काही प्रॉब्लेम नाही. केस पांढरे झाले, तुम्ही रिटायर्ड होणार आहात, तुमचा काय फरक पडत नाही समाजाला. नवीन जनरेशनला प्रॉब्लेम येणार आहे. 2 सेमिस्टर 90 60 एक्झाम इव्हॅल्युएशन, 240 आणि 120 वेकेशन. आपल्याला 120 दिवसाच्या वेकेशनचा पण पगार मिळतो जे परमनंट आहेत त्यांना, जे CHBवर आहेत त्यांना नाही. शासन असं म्हणतं तुम्हाला आम्ही सुट्टीचा पगार देतो ना, घ्या वर्कलोड. लॉजिकली बरोबर आहे. प्रत्यक्षात काय, थोडक्यात आता आपल्याला थोडंसं वर्कलोड वाढलं तर फार विरोध नाही करता येणार. कन्सिडरिंग द कॉम्पिटिशन, मी परत सांगतो कॉम्पिटिशन. अदरवाईज मी परत मगाशी बोललो, परत रिपीट करतो, पुण्यामध्ये 17 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाल्यात की ज्या 2010 साली, 2000 साली, 2005 साली, 10 साली, 15 साली, 2000 साली तर काहीच नव्हतं. ही जी वाढ आहे ती गेल्या 20 वर्षाची वाढ आहे. मग आपण म्हणा सर याचा काय संबंध आहे आमचा. तिथं हे कोर्स देत आहेत पण द अमाऊंट ऑफ फीज चार्ज्ड बाय देम आर एक्झॉर्बिटंट. आणि आपल्याकडच्या कॉलेजमध्ये चांगल्या अर्थाने मी बोलतोय, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा शिकतो आणि तो कसा शिकेल हे बघण्याचं एका अर्थाने नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे. हॅव गटातली लोक जातील प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये, पण हॅव नॉट वाल्यांनी कुठं जायचं. मी भावनिक किंवा राजकीय भाषेत बोलत नाही बरं, आय एम फॅक्टिंग, मी फॅक्ट बोलत आहे. परवडत नाही फी, 2-2 आणि 3-3 लाख रुपये फी आहे साध्या BCom सारख्या BBA सारख्या कोर्सेसला. आपल्यासारख्या कॉलेजेसमध्ये त्या मानाने रिझनेबल फी आहे. मग त्यांना तेवढं आउटपुट देण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून आता हे स्किल आपल्याला शिकावं लागेल. आता त्याच्यामध्ये हे सगळा कॉम्पोनंट झाला. आता NSS. आता प्रश्न काय तुम्हाला सांगतो, कसं इव्हॅल्युएट करायचं. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये त्याला 4 पैकी 100 पैकी किती मार्क द्यायचे, 80 द्यायचे का 90 द्यायचे का 60 द्यायचे, हे पॅरामीटर ठरवावे लागतील. मग त्याचं वक्तृत्व काय, त्याचं संवाद गावामध्ये गेला का नाही, बोलतो का नाही, हे सगळं असतं ना गावामध्ये गेल्यानंतर. ग्रामीण भागाची, ग्रामीण जीवनाची आवड किंवा ग्रामीण जीवनाची माहिती त्याला व्हावी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आहेत ना, हिवाळी शिबिर. आणि तो सेन्स जो आहे, सेन्स, ते भाव जो आहे, तो भाव निर्माण करणं हे या स्किलमध्ये अपेक्षित आहे. तो भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणजे शहरातला मुलगा सुद्धा ग्रामीण भागात न जाता त्याच्या मनामध्ये आस्था आणि भाव निर्माण होऊ शकतो, नाही असं नाही, पण प्रत्यक्ष गेल्याने अजून चांगला भाव निर्माण होईल. म्हणून असं म्हणतात ना, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अपेक्षित आहे. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. तुम्ही देशाटन केलं पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे, बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, संवाद केला पाहिजे. हे मग जग काय आहे ते कळतं. जग आपल्याला मोबाईलवरनं कळतो दुर्दैवाने. मी दंडे सर माझ्यावर रागवतात की तुम्ही व्हॉट्सअपवर नाही. कोळेकर सर म्हणता हो तुम्हाला निमंत्रण पाठवायचं कसं, व्हॉट्सअप नाही तुम्ही, म्हणजे मलाच वाटतं मी काय गुन्हा करतो काय. तुम्ही फेसबुकवर नाही, दंडे सर म्हणतात. अरे फेसबुकवर असलं म्हणजेच काय, हे काय असलं पाहिजे. मी विरोध नाही बरं, माझा फेसबुकला विरोध नाही, इंस्टाग्रामला विरोध नाही, व्हॉट्सअपला विरोध नाही, पण म्हणजेच सगळं जग आहे का हो. मी काहीही सोशल मीडिया न वापरता भारतामधल्या 44 प्रांतामध्ये, आमचे 44 प्रांत आहेत विद्यार्थी परिषदेचे, प्रत्येक प्रांतामध्ये माझी ओळख आहे. फेसबुक नाही, सोशल मीडिया नाही. हे मी काय फार माझं गुण किंवा कौतुक करतोय असं नाही.
सोशल मीडिया वापरला म्हणजे जग तुम्हाला समजतं असं नाही. उलट सोशल मीडियाने आपण ज्या दिवशी झोपतो त्याच दिवशी उठतो. कोळेकर सर, ज्या दिवशी झोपतो त्या दिवशी उठतो आणि मग शरीर यष्टी आपली होते. साखर नको आणि ब्लड प्रेशर वाढ आणि याम त्याम ओबेसिटी. शारीरिक विकलांगता, मानसिक विकलांगता येऊ नये यासाठी हे स्किल कोर्सेस आहेत. स्पेसिफिकली म्हटलंय शारीरिक आणि मानसिक विकलांगता न येण्यासाठी स्किल कोर्सेस असणं आवश्यक आहे. बौद्धिक तर क्षमता तुम्ही वाढवणारच आहात. कोळेकर सर छान 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 बोलून स्टेट अँड एक्सप्लेन अँड डिस्क्राईब अँड व्हॉट अँड ते प्रश्न तो लिहिणार. हल्ली MCQ नावाचं फॅड निघालं. नाही फॅड नाही पण MCQ द्वारे टेस्ट. ठीक आहे MCQ शिकतो. हल्ली यामुळं काय झालं माहिती आहे, माझ्या सकट लिहायची सवयच राहिली नाही. दिसा माझी लिहित जावे रामदोसामध्ये आहे, दासबोधामध्ये आहे. कसलं दिसा माझी लिहित जावे. आपण वर्ष माझी लिहित नाही, दिसा माझी. फक्त मास्टरवर सही करणे एवढंच आपलं लिखाण होतं. कारण रिपोर्ट सुद्धा आली कॉम्प्युटरवर पाठवायचा ना. लिहायची सवय आहे कुठं. माझी पूर्ण मोडलेली आहे बरं, म्हणजे मी माझंच सांगतो बाकी कशाला. कारण दंडे सरांनी सांगितलं की रिपोर्ट याच्यावर तयार. बरं सफरचंदाचा मोबाईल आहे आपल्याला. मोबाईल तर काय काय विचारतात. छान 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 मोबाईल चांगली गोष्ट आहे. संपली ना सवय, संपली ना. पॉइंट इज ऑन द जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप. आता पुढच्या ऑर सांगतोय मी. ऑर एक सांगितला NSS NCC कल्चरल स्पोर्ट्स स्टुडंट डेव्हलपमेंट. ह्याचे सगळ्याचे 24 क्रेडिट घेऊ शकता. किंवा उरले ऑर ऑन द जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप, फील्ड प्रोजेक्ट, रिसर्च प्रोजेक्ट किंवा कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. आय रिपीट माय सेल्फ. ऑन द जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप, फील्ड प्रोजेक्ट, रिसर्च प्रोजेक्ट, CEP कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. ह्याच्या माध्यमातून तुम्ही 24 क्रेडिट त्याला 3 वर्षामध्ये देऊ शकता. आय होप इट इज क्लिअर अँड नो कन्फ्युजन फ्रॉम माय साइड. So you have to read the entire 10 answers with the statement. And obviously answer with the statement so that we confirm. And जिसका भी नाम आएगा just confirm it is right or wrong. The mic दिला ना. So go ahead. First name Khedkar sir, who is wearing same color of cloth at you. Is it? Okay, fair enough. Somewhat similar. Second, Sandeep Inge, who has visited another country. Is it sir? Next, Sandeep Inge, who has birthday the same month as Which you. month, sir? July. July. Sandeep Inge, who plays musical instrument, piano. Kiran P, who speak language other than English, Marathi, Hindi. Sandeep Inge, whose name letter starts with same letter as mine, Santosh. Sandeep and Santosh. Name Rohan B, who teaches the same subject as I. Okay, right. Sanjay sir, who has visited another country. Visited April. April. Sandeep sir, who plays musical instrument. Goral sir, who speaks a language other than English, Marathi or Hindi. Sir. Kannada. Okay. Afaq sir, whose name letter starts with the same letter as yours. Fulchand sir, who teaches the same subject as you do. Same subject. Utkarsha ma'am, who likes pizza more than chapati. But pizza. Gokul sir, who likes working with computers. Okay. Sir, like yes. Rushikesh sir, who enjoys working alone. Second, qualified. So don't leave it. And green. Yes. Mr. Sanjay, who has visited another country. Clause as at you. White. So white color. Namrata ma'am has visited another country. Namrata ma'am has brief. One second. Okay. Another country. Which country? Dubai, Malaysia. Kiran sir has birthday as same as mine. Which month, sir? November. Madhuri ma'am plays musical instrument.
Ramdas sir who speaks multiple languages. Where is Ramdas sir? So which languages? Kannada, Marathi, English. Sandeep sir later starts with my name is Shri Krishna. That's one point. Familiarize. Familiarize people. Okay. Take an outcome of activity 2. What did you do in activity 2? Presence of mind. Presence of mind 1. Concentration. Alertness. Confidence. Good listener. Confidence. Confidence. Drawback would depend on another person. Okay, so maybe you want Yeah. to know what the other person has said and then you can try to pick up the point in that. Memorizing. Okay. With all what you said in. It was stress reliever. Sorry, I couldn't. Stress reliever. Okay. 9 and 11 pair. 11 go. Go pair. Pair yourself. Madam, 12 and 10 and 12. Okay, pair. Who was 13? 13 and 15 pair. 14 and 16 pair. Sir, you're 16? You said 16? So 17 and 19 pair. Well, I'm very obliged to have a very beautiful person with me. His name is Shri Krishna Dasari. He's from Solapur, born and brought up in Solapur. Okay. Then his birthplace is Solapur. Education is 12th science, and he's done his BSc in maths, MSc in maths, and also pursued PhD in mastery methods. Experience is more than 27 years in teaching mathematics in engineering college, and he is married with a beautiful family of 2 kids. The first son is studying in IIT Kanpur, so it's a very good thing. Second is doing his 9th standard. And he has been a chess player in his junior college. He's traveled around more than 10 places in India. His dream is to travel all across India. His wife is working as a teacher in chemistry in 11th and 12th junior college. He believes in Hinduism. Politically, he is unbiased. Thank you so much. Yeah, sure. I would like to introduce my friend Rajesh Pama. He is from Thane, and the very important thing I like is he is a passionate traveler. He has almost visited 150 places in India, and his dream is to visit all over world. So that I like is a passionate traveler. And professionally, he's architecture. He's very architecture in mandala art. He explained me. Today only I heard the word. I don't know. Have you ever heard mandala art? So he is a professional in that one. And I like one more thing is that his 2 daughters are in excellent educational. Second daughter is in 2nd standard, and she is a state level champion in skating. So this is wonderful thing I liked from him. Okay, so this is Rajesh Pama. Give a big round of applause. Good afternoon, ladies and gentlemen. I am Rupesh Ajinath Pawar. First of all, I would like to introduce my friend Gokul Sonavne. He is working as an assistant professor, Institution of Hotel Management, Ahmednagar. I talk with her and I know he is all the quality. So he is a good communicator. He speaks politely with everyone, and he wanted to spare his time with his family member. He is living with the 11 family member. It means that he is living in a joint family, and now he is pursuing the PhD in commerce and management. Special subject is that hospitality, importance of hospitality in a hotel industry. Thank you very much. Thank you, Rupesh sir, for introducing me. Good afternoon, all the ladies and gentlemen present over here. I would like to introduce my friend Mr. Rupesh Pawar, a person with dynamic attitude, what I can say. What I liked with him is a person who is again, as like me, residing with joint family. Again, he also has 10 to 11 members in his family. Again, socialized person. Secondly, he wants to do something in his life that he wants to work with Planning Commission of State Government. He wants to create employment generations for the people who are below poverty line, and that has actually interested me. And over a period of time, definitely I will go with him. We'll have much more time with each other, and we'll think of
having this friendship again in continuation in future words. Thank you so much. Are very well educated, BE, MBA. So I'm really proud of, because as one of the lady member, when she is working as a lecturer, she is working in one of the university and that in the maths department, and at the same time, husband also busy in this same profession, and kids have studied like very well. She has studied. So kids have studied. So really, she has got, even she was in Kho player. She was a Kho player. Up to I think graduation, you were there for Kho player. So this is good at this as well sportsmanship. She is good sport, and this is same is introduced in this family life and academic life. So I'm very thank you, madam, that we introduce each other. गुड आफ्टरनून. तसं पाहिलं तर मी अगोदर एक FDP केलेला आहे MSFDAचा पाचगणीला. त्यावेळेस ठरवलं होतं की जिथं असेल तिथं जायचंच आणि मिस्टरांना घेऊन जायचं. म्हणून खरं तर त्यांना फोर्स केला आणि आले पण ते दोघांनी आम्ही जॉईन केलं आहे. या कोर्सचा फायदा असा आहे की नवीन वेगवेगळ्या ठिकाणचे मित्र मिळतात आणि भरपूर शिकायला मिळतं. मेन तर मला ह्या कोर्समध्ये मागच्या कोर्समध्ये पण बरेच मित्र मिळालेले आहेत. फ्रेंड्स नवीन चांगले चांगले ठिकाणचे मिळालेले आहेत आणि आज ही आता पहिली सुरुवात झालेली आहे. नवीन फ्रेंड्स मला फ्रेंड मिळालेला आहे. किरण सर हे रिसर्च गाईड आहे. त्यांचा विषय आहे झुलॉजी. एक स्टुडंट त्यांची बाहेर पडलेले आहेत. 5 त्याच्याकडे आणखीन रिसर्च करतायत. फॅमिली ओरिएंटेड आहेतच. 99ला त्यांची अपॉइंटमेंट डेट ऑफ अपॉइंटमेंट आहे. 99 पासून ते ह्या क्षेत्रात आहेत. त्यांना ट्रॅव्हलिंगची आवड आहे. जवळजवळ पूर्ण भारत त्यांनी त्यांचा कव्हर केलेला आहे. कारण विषय त्यांचा झुलॉजी असल्यामुळे त्यांना कलेक्शनसाठी हे ते स्टडी टूर त्यांनी कव्हर केलेला आहे भारत पूर्ण. आणि बाहेर पण जायची इच्छा असेल तर ती लवकर पूर्ण होईल तुमची. त्यांची मिसेस जे आहेत त्या BSc मॅथ्समध्ये, म्हणजे माझा जो विषय आहे त्या विषयामध्ये त्यांच्या मिसेसचं पण BSc झालेलं आहे. तसंच स्टॅटिस्टिक्समध्ये पण त्यांनी BSc केलेलं आहे. 2 मुली आणि 1 मुलगा त्यांना आहे. मेन म्हणजे त्यांनी NSS प्रोग्राम ऑफिसर 10 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे मुद्दाम सांगते कारण माझ्या मिस्टरांना पण राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे NSS मधला. त्यांचं एक आणि त्यांना लिहायची आवड आहे. पुस्तक चालू आहे त्यांचं लिहायचं माइंड सेटिंगवरचं. ट्रॅव्हलिंगची तर आवड आहेच. तसंच त्यांच्या कॉलेजमध्ये ते BOS मेंबरही आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी BOS मेंबर आहेतच. असं एकूण परिपूर्ण व्यक्तिमत्व असे नवीन फ्रेंड्स मला मिळालेले आहेत. थँक्यू. Most of the times we never go to their personals, but during this activity, we know the personal things. So we are going little beyond the level of understanding a particular person. 2, 3. To get good qualities from friend. To get good qualities from friend. Qualities from the partner that is being picked up. Okay, 4. It's like 5 points. Person who we don't know actually. Okay, you know, so unknown to known. It's a journey from an unknown to known. 4, 5. I would say journey from introvert to extrovert. Okay, trying to move yourself from an intro to an extro. Now to sum up this parameter, you all must have gone through the situation with regards to interviews. Okay, I've taken n number of interviews in my corporate life. The first question an interviewer asks is, tell me about yourself. Bloody hell, my resume is in front of you. What should I tell about myself? Fact. And what do we say? Same thing. My name is so and so. I study so and so. I am not interested in what you're saying. Give me something different. Yeah. That's what the catch is. If you notice, all of you had got the same activity, but everyone way of presenting was different. All of you had got the same activity. Yes, no? The question paper was same, but did the answer came out differently? All of you have presented a different style of presenting and telling that particular person who you are. हाँ चलेगा Who's second? Congratulations. Third?
चॉकलेट जास्त खाऊ नका हा तुम्ही. सर्वांना भेटेल अजून आहे थांबा. So they should give it. Repeat the answer. Don't speak out the answer. Just write. One, fill in the blank. Okay, and then close it. The fill in the blank goes this way, and the first thing that comes in your mind, that is what you're supposed to write. First thing that comes in your mind, fill in the blank. Fill up. The cow gives us dash. The cow gives us dash. And close the book. Just the answer. The cow gives us dash and the answer likho and close the book. एक ही ऑप्शन लिखना है कि मल्टी? No, the first answer that you get it in your mind. Okay. Fair enough. Now, before we start up this particular session of important skills, and we had an understanding skills prior to the lunch, trying to relate this with, I have to use a mic. Oh, I'm not audible. Oh. Okay, so before we start up with the session, I'm going to put up one particular video. To draw people doing different jobs, and the first job we'll draw is firefighter. Have a think in your head what a firefighter looks like. What's your firefighter called? Mine's called Firefighter Gary. Firefighter Stan. Firefighter Simon. He's big and strong. He's got a big helmet on. That's brilliant, isn't it? Next, we're going to draw a surgeon. Have you thought of a name for your surgeon? Jim Bob. He's a brain surgeon. I think he would wear a stethoscope. He gives you medicine. That's his ambulance. Okay, next. Technology has taken up and replaced the levels of people's skill set. I'll give you one example, a month and a half, 2 months rather. One strong article which I read on LinkedIn. A company has thrown off an employee because the employee's content which the company wanted has taken from ChatGPT. And the boss said, boss, if you're giving me a content from ChatGPT, I don't need you. I just don't need you. I want your this. And if I want this, I'm recruiting you for that. If you're not giving me through this, I can anyway just do it. A very strong article came in a month and a half, 2 months, that company's Baqaida, the owner is trying to kick off that particular employee because the employee just puked across the content from ChatGPT. Not interested. And that's something which we have to understand. Every person have a different skill sets, and try to understand which is the skill set that holds the person more better and try sharpening that level of skill set. Simple another example. I take across students for some kind of visits. I give the entire end-to-end activity to run the entire event on the student's shoulder. I make up around 10 people group. You look into A, you look into B, you look into C, you look into D, and you look into N. Any permissions, you come to me, I'll give the permissions. Can I say this actually gives them a practical insights to handle the entire event? गलती करता है, मैं बहुत dash बोलता है. But in the end, what happens? Can I say a holistic development has taken place in a more practical way, and it is nothing rocket science. It is just like small event, and you handle the entire levels of event. That's how you understand the level of skill set of person. You get the right person for the right job, you'll get it. If the person is not performing, you will try finding other levels of replacements. But at least you're giving a handful of experience to the person to work strong. What do you think, what could be our roles? We as contributors towards important skills through the holistic developments. What do you think, what do we should do as an educators? What do we do as contributors? What are we supposed to do? If I want to upscale the skill sets of the student under NEP, what are we supposed to do? What are we supposed to do? Any 3-4 points that comes in? Role of an educator. You have to facilitate. They only want to facilitate, they only want to push. 1, 2. Induce the hidden intellectual. Induce the hidden intellectual of the student. 2. You show your drawings. Show your drawings. You can show your drawings. Show your drawings. You can try showing your drawings. Yes. Okay, cool. Okay, super. We can try showing your drawings. Huh? Okay, wait. Now, it's my turn to go ahead with my drawing. Yes. Fact, anyone's drawing is different from this. So the structure is same. Outer structure is same. Any structure change.
Structure, sir. Sun is rising. No, I'm waiting for the first word, sir. The first word. Okay. Yeah, this is different. This is different. Madam, the structure is same. That's different. सगळं एकाच दिवशी चालू होणार आहे 2024ला जून पासून, बरोबर आहे. तर आतापर्यंत ज्या मुलांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत, जी मुलं 10वी किंवा 12वी झाले आणि ते मुलं ग्रॅज्युएशनला येतात माझ्याकडे कॉलेजला, आणि त्या कन्सर्नमध्ये आपण विचार करतोय की यांच्याकडनं स्किल बेस्ड एज्युकेशन समजून घ्यायचं का त्यांना शिकवायचं. सगळ्यात मोठी अडचण ही आहे की स्किल ह्या समजायच्या कशा, त्या एन्हान्स कशा करायच्या आणि त्या युटिलाइज कशा करता येतील त्यांच्यासोबत. तर ती एक मोठी अडचण. ह्या सगळ्या गोष्टी मला पण समजतात. पण सपोज एक अनॉनिमस विद्यार्थी आहे जो 10वी-12वी करून माझ्यापर्यंत आला कॉलेजला, आणि आपण म्हणतो त्याला स्किल बेस्ड एज्युकेशन द्यायचं आहे, तर त्याच्याकडल्या स्किल्स समजायच्या कशा, त्या समजल्यानंतर त्या एन्हान्स कशा करायच्या आणि त्या उद्या इम्प्लिमेंट कशा करता येतील इन इफेक्टिव्ह वे. याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा शेवटचा भाग जर तुम्ही वाचलात ना, कन्क्लुजनरी, तर त्याच्यामध्ये असं आहे की त्यांना सुद्धा अशी अपेक्षा आहे की 2030 ते 2040 या 10 वर्षामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं फुल फ्लेज इम्प्लिमेंटेशन व्हावं अशी त्यांची अपेक्षा 2020 साली त्यांनी व्यक्त केली. मी परत एकदा सांगतोय, 2020 साली त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की 2030 ते 2040 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये याचं फुल फ्लेज इम्प्लिमेंटेशन व्हावं आणि 2040 साली परत ती रिवाइज करावी असं त्यांनी शेवटचं वाक्य लिहून ठेवलं आहे NEP-मध्ये. याचा अर्थ असा आहे 21 सालापासनं ते ग्रॅज्युअली सुरू व्हायला पाहिजे होतं. कोरोनामुळे नाही झालं आणि त्यामुळं आता ते सुरू झाले 23 साली 24 साली, आणि आता ते सुरू झाले फक्त हायर एज्युकेशनमध्ये. अजून 5, 3, 3, 4 मध्ये अपेक्षित सारखं सुरू झालं नाही, आणि त्यामुळं आपल्याकडे येणारा जो फिनिश प्रोडक्ट आहे त्यांचा, म्हणजे आपल्याकडे येणारं जे रॉ मटेरियल आहे त्याच्यावर आपल्याला मेहनत घ्यावीच लागणार आहे. ही मेहनत अजून 10 वर्षांनी त्या शिक्षकाला कमी घ्यावी लागेल, कारण 8वी मध्येच सेमिस्टर सिस्टीम असल्यामुळं त्याचं स्पेशलायझेशन ठरणार आहे. 9वी, 10वी, 11वी, 12वी हे जे 4 वर्ष आहेत ना, ही आता तशी स्पेशलायझेशनची असणार आहेत. आता 10वी नंतर जो प्रश्न येतो तो तेव्हा त्याला 9वी मध्येच तो टॅकल करायचा आहे, पण तो वर्ग अजून यायला वेळ आहे. आणि म्हणून हायर एज्युकेशनमध्ये आता आपण त्यातल्या त्यात, तुका म्हणे त्यातल्या त्यात, तसं आपण त्यातल्या त्यात गृहीत धरून तो 12वीतला मुलगा आत्ताच्या पॅटर्नमधलाच आलेला आहे. तो साठे नाही, नाव घ्यायचं नाही, पण कोचिंग क्लासवालाच आहे आणि तो इकडं आलेला आहे. आपल्याला त्यातल्या त्यात त्याला स्किल द्यायचं आहे. फक्त मी हेच सांगतो, स्किलची फॉर्मॅलिटी होऊ नये, नाहीतर काय होईल माहिती आहे का, आपण सगळ्यात एक्सपर्ट असो. मी थिसिस आपण PhDचे इव्हॅल्युएटर असाल काही जण, हायपोथेसिस टेस्टिंग काय सुंदर करतात तुम्हाला सांगतो. आदरणीय डॉक्टर प्रशांत साठे सर हे पुण्याचे, त्यांच्या शैलीत आपल्याला अत्यंत साध्या, सरळ आणि पुणेरी भाषेतच NEPच्या संदर्भात आपल्याला त्यांनी अत्यंत व्यवस्थित मार्गदर्शन केलं. खरं तर त्यांचं सेशन हे आत्ता दुपारच्या सत्रातलं आहे, त्या सेशनला आणि मग हे इकडचं सकाळचं असे दोन्ही सेशन सरांकडं आहेत. म्हणजे तिकडचं सेशन मॅनेज करून इकडं आले आणि आपल्याला एवढा वेळ दिला त्याबद्दल मी खरं तर सरांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांची शैली खरं तर ते माझ्यासाठी ऋषितुल्य आहे, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करतोय. आपल्या सर्वांना त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून एकच सांगितलेलं आहे की आपल्याला बदलावं लागेल, काळानुसार बदल हा अपेक्षित आहे. यावरून एक छोटासा शेर सांगतो, जो वक्त के साथ बदलते नहीं वो मिट जाते हैं, जो वक्त के साथ बदलते नहीं वो मिट जाते हैं, जो तलवार से बचे वो फूल से कट जाते हैं. आणि आपल्याला बदलावं लागेल, याला पर्याय नाही. एवढंच या ठिकाणी त्यांच्या पूर्ण या आत्ताच्या मार्गदर्शनाचा सार निघतो, आणि म्हणून आपण ते स्वीकारावं आणि आपण स्वीकाराल अशी मी सरांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं एक ग्वाही देतो.
आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Still, many a times I failed to get satisfied with the tone, intonation. I can't help because I'm teacher of English and mostly I deal with soft skills, communication skills, tone, intonation. So shall I repeat? Good afternoon. Good afternoon. Those who are sitting behind, can you please come forward on the participant if you don't mind? That will create a kind of a closeness in our what do you call interaction. Okay. So I hope whatever promise I made yesterday, that I must thank you for yesterday's not letting me to stop because I had openly requested all of you if I would have been deviating not up to the mark, I had requested you to just stop me at that moment. मी विनंती केलेली होती. मी तुमचे आभार मानले पाहिजेत कारण कोणीच हात वरती नाही केला. आज पण तीच कमिटमेंट आहे माझी. वॉट एव्हर टाइम वी आर हिअर. लेट अस स्टार्ट विथ yesterday session. What was take away of yesterday session? अगदी सुरुवातीपासून माझं जे WH क्वेश्चन होता तिथपासून ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन पर्यंतचं. व्हॉट डू यू थिंक की जस्ट एक रिकॅप, एक फ्लॅशबॅक करूया आपण, एक थोडंसं हे करूया. व्हॉट डिड वी डू वन बाय वन? प्लीज बोलत राहा माझ्याशी, मला बोललेलं फार आवडतं. येस प्लीज. Concept of Bloom's taxonomy. Okay, that is one point. Okay, ठीक आहे. You learn concept of Bloom's taxonomy. Bloom's मध्ये काय काय डिस्कस केलं आपण? थोडंसं रिवाइज करा बरं मला थोडंसं. किती लेवल्स होत्या? There were 6 levels. Yes or no? 6 levels. Right? मग या 6 लेवलमध्ये 6 लेवलचा आपण ऍप्लिकेशन बेस यूज काय करायचं ठरवलं? वी यूज ब्लूम्स टेक्सॉनॉमी फॉर व्हॉट? येस, रायटिंग, लर्निंग, आउटकम, स्पेसिफिकली कोर्स इज अ सब्जेक्ट ऑर पेपर दॅट यू. पण त्याच्यासाठी एक सोपी मेथड, याचं कारण सांगतो. म्हणजे मगाशी सर बोलताना सर दिसत नाही, ते कार्ड आधी दिसत नाही. यू कम फ्रॉम डिफरंट इन्स्टिट्यूशन्स आणि यामध्ये I have visited number of institutions, at least 80 to 90 hands-on trainings I have conducted in different parts of Maharashtra and two to three other states, including Delhi, on outcome-based education. What does it mean to be mapping? What does it mean to be correlation? What does it mean to be attainment? How to correlate? Then sir was telling direct, indirect, direct assessment, indirect, internal, external, weightage, वगैरह वगैरह वगैरह, everything. And the training goes on for 6+ hours a day, and that is practical session. Why I am trying to tell you? The reason is that की मी खूप ठिकाणी विचारलं की आउटकम कसे लिहिता म्हणण्यापेक्षा मला उत्तरं जे मिळाली कसे लिहू नये याची चांगली उदाहरण माझ्याकडे. आउटकम कसे नसावेत. काल मी काय सांगितलं की मी थोडंसं सांगितलेलं होतं, त्याचा फक्त एक प्रॅक्टिकल हे करतो. डू नॉट ट्राय टू कॉपी एनी इन्स्टिट्यूशन. कारण जेव्हा मी विचारतो की तुम्ही आउटकम कशाच्या आधारे ठरवतात, कशाच्या आधारे लिहिता, किती लिहिता, आय सजेस्ट राईट बिटवीन 4 and 6. याच्यात कदाचित 6 चे 6 लेवल मॅचअप होतील. बरोबर आहे? स्टार्टिंग फ्रॉम रिमेंबर टू क्रिएट याच्यामध्ये 6 चे 6 लेवल मॅच होऊ शकतात. But it does not mean that you should go with all the 6. ओढून ताडून आणू नका. एक लेवल नाही, मी हायर आहे. आय एम गोइंग टू डिसाइड ऑन द लेवल ऑफ हायर लेवल. नका करू. तुमचं साधारणतः कशा पद्धतीने ठरवायचे लेवल्स हे मी आता आपण आजचा सगळा प्रॅक्टिकल पार्ट आपण थोडंसं थिओरिटिकल मधून आपण थोडंसं बाहेर येणार आहेत. आणि काही जे इमिनंट स्कॉलर्स आहेत त्यांना पण मी ऐकवणार आहे तुम्हाला की हाऊ दे हॅव प्रॅक्टिस थ्रू आउट देअर लाईफ फॉर मोर दॅन 40 years. याच्यातला एक व्हिडिओ, एक्सटेंडेड व्हिडिओ आहे, तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ. बट द पॉईंट आय एम ट्राईंग टू मेक की 4 ते 6 आउटकम कमी करा. बरं, स्किल कशाच्या आधारे काढायला लावलं? मी कोणाचं कॉपी करायला लावलं का? नाही, मी फक्त तुम्हाला काय सांगितलं, एक 4 ते 6 स्किल तुम्ही काढा पाहिजे. I was there in Mumbai, one of the branded institutions all over India. त्या ठिकाणी सेशनला one of the teachers came to rather interrogationलाच आलं की नाही, एका सेमिस्टरच्या पेपरमध्ये शी हॅड आयडेंटिफाईड 27 skills
अँड शी हॅड रिटन 27 आउटकम. 3 महिन्याची सेमिस्टर, 90 डेजची सेमिस्टर. 90 डेजच्या सेमिस्टरमध्ये 27 स्किल्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 27 स्किल्स म्हटल्यानंतर मी सजेशन काय दिलेलं होतं, 4 ते 6. म्हणाले नाही एकही स्किल डिलीट करू शकत नाही. माझं सोल्युशन काय होतं की 90 दिवसाच्या सेमिस्टरमध्ये हॉलिडे जर सोडल्या, वेन आर यू गोइंग टू टीच, वेन आर यू गोइंग टू कंडक्ट एक्झाम्स, कारण आउटकमची अटेनमेंट झाली का नाही हे तुमच्या मार्क्सच्या टार्गेटच्या आधारे ठरणार आहे. कन्फ्यूज झाला तुम्हाला जर ते युजफुल वाटलं तर जाता जाता ते एक्सेल शीट दाखवेल मी कशा पद्धतीनं तो कॉन्सेप्ट असतो, इफ यू लाईक. आजचा म्हणजे स्किलशी रिलेटेड असेल. इट इज वन ऑफ द लास्ट पॉइंट. पण ते ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन्स मी दाखवेल तुम्हाला 10-15 मिनिटात, फक्त ब्रिस्कली पास ऑन करेल. म्हणजे तुम्ही टार्गेट, यू डिसाइड युअर टार्गेट्स डिसाइड करता आणि त्या टार्गेटच्या आधारे काय करता तुम्ही, क्लास ऍव्हरेज अटेनमेंट पर्सेंटेज कुठल्या लेवलला जाते त्याची स्ट्रेंथ तुम्ही ठरवता. मग स्ट्रेंथ ठरवताना किंवा आउटकम लिहिताना नका इकडे तिकडे जाऊ द्या. कारण लोक काय विचारतात माहितीये का, आम्ही याचं बघितलं, याचं हे केलं ते केलं. नाही, हे नका करू. आपला हा सिलेबस आहे. मी काल आय ही टर्म यूज केलेली होती. व्हॉट वॉज दॅट? इन्स्टिट्यूशनल इंडिकेटर. तुमचा कोर्सचा टाईप कुठला आहे, स्टुडंटचा स्ट्रेंथ, नो युअर स्टुडंट, आणि या पद्धतीनं तुमचे कोर्स आउटकम्स जे आहेत हे तुम्ही स्वतः तयार करा. दॅट विल बी मोर ऑथेंटिक. लक्षात आलं? कारण वेन आय आस्क की हाऊ डिड यू राईट दीज आउटकम्स, एक्झिस्टिंग आउटकम त्यांचे जे असतात ते, त्यावेळेला मला उत्तर काय मिळतं माहितीये का, बऱ्यापैकी शांतता असते आणि एक कॉमन उत्तर मिळतं. वी गुगल्ड डिफरंट इन्स्टिट्यूशन्स अँड वी हॅव रिटन इट. आणि मुंबईत सर तुम्हाला शोधत होतो. मुंबईत मी आता तुमच्या म्हणजे किमान एक 20 ते 25 इन्स्टिट्यूट्स मध्ये फिरलोय. तर त्या ठिकाणी मला उत्तर काय मिळालं की आम्ही गुगल केलं आणि इकडचे इन्स्टिट्यूट तिकडच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉलेजेसमध्ये जे लिहिलं ते आम्ही एकत्र आणलं. अलर्टनेस आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकामध्ये कोणामध्येच अलर्टनेस नाहीये, माझं मत आहे. उद्या आपल्याला जर समजा नेदरलँडने किंवा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीने काय केलं की एखादे कॉन्फरन्स अटेंड केल्यानंतर ऍब्स्ट्रॅक्ट सबमिट करा असं म्हटल्यानंतर अभि तो 3 महिने आहे ना, करू की टिल द लास्ट डेट पर्यंत आपण ऍब्स्ट्रॅक्ट सबमिटच करत नाही. पेपरसाठी बोलतो आम्ही, नंतरचा प्रश्न आहे स्किल डेव्हलपमेंटचा वगैरे. आपल्या स्वतःच पेपर पब्लिश होणार आहे. शिक्षक हा एकमेव पेशा आहे, माझ्या वडिलांनी मला सांगितलंय की सरकार तुमच्या डेव्हलपमेंटसाठी खर्च कर, म्हणून तू शिक्षक झालास, तुझं खरं नमन म्हणते. दर गुरुपौर्णिमेला माझे वडील मला फुल देतात, तू गुरु झालास का, तर तुझ्या स्वतःचा कौशल्याचा वाढ करण्यासाठी स्वतःच्या विकासासाठी काय करतं सरकार पैसे देतं. असं कुठला प्रोफेशन आहे सांगा की जिथे सरकार खर्च करतं दुसऱ्याच्या विकासासाठी. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, IAS ऑफिसर आहे, IRS आहे, पोलीस आहे, बँक आहे, असं कोणतंच प्रोफेशन नाहीये की ज्याच्यामध्ये शिक्षकांना सोडून आपण शिक्षक, मला गर्व आहे माझे शिक्षक असण्याचा, कारण मी शिक्षक असल्यामुळे 4, 5, 10, 15, 100 मुलांना मी फ्रेश मुलांना रोज बघतो. डॉक्टर असले रडके चेहरे बघायचे, तेच दुखणं, तेच काय आर्थरायटिस, तेच ऍसिडिटी झालेलं आहे, मग बसलेले लोक आहेत. फ्रेशनेस काय आहे का, त्यांच्या प्रोफेशनल बद्दल खूप आदर आहे. परंतु काय आपण काय, पण आपल्याला कसं आहे, रोज फ्रेश चेहरे आहेत, रोज इनोसेन्स आहे. ब्लँक मुलं येतात आपल्याकडे, आम्ही त्यांना काय करतो, शेप देऊ शकतो. पोलिसांकडे गेलो, सॉरी तुमच्या घरात पोलीस एक जण आहे म्हणून, सरांचे मेसेज PI आहेत, त्यामुळे सर शांत आहेत. म्हणजे सर शांत आहेत म्हणजे ते असा अर्थाने शांत आहेत की दुसऱ्याला शांत करू शकतात म्हणून शांत आहेत. पण त्या पोलिसांना रोज गुन्हेगाराचा संपर्क करावा लागतो, इंजिनियर दगडाधोंड्याचा संपर्क करतो. फक्त शिक्षक हा एकमेव पेशा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप काय क्रिएटिव्ह करता येतं. परंतु आपल्याला काय होतं माहिती आहे का, अलर्टनेस नाही, स्वतःच्या प्रमोशन बद्दल नाही आणि विद्यार्थ्याच्या करिअर बद्दल पण नाही. लक्षात घ्या. आणि तिसरा महत्वाचं काय माहिती आहे का, की आपण जेवढा काय पगार घेतो, खरं सांगतो मी तुम्हाला की आपल्यामध्ये 100 लोकांपैकी एक 20-30 लोक असे असतील की त्या स्वतःच्या प्रोफेशनची प्रामाणिक नाहीत. 70% लोक प्रामाणिक आहेत, जेवढा पगार घेतात त्याला उतरतात. पण 30% लोक असे आहेत, तुमच्या आजूबाजूला पण आहेत, तुम्ही सर्च करा, मी म्हणत नाही की आपल्या इथं मॉब मध्ये असतील, परंतु बहुतांश लोक असे आहेत की मला मिळते ना, मी सुरक्षित आहे ना, मला काय करायचं आहे. जसं काल म्हटलं ना की माझे जुनी वहीतले नोट्स आहेत, मी 20 वर्ष शिकवतो, मी आतापर्यंत एक शब्द सुद्धा लिहून दिला नाही. मला कडे येतच नाहीत, मुलं घाबरून तर येत नाहीत.
तर आपला आवाज मोठा, दुसरीकडे सांगण्याची पद्धतच थोडीशी वेगळी असल्यामुळं नोट्स मागायला यायचं नाही. मी त्याला एक उदाहरण दिलं, नोट्स वाचल्यानंतर मला किती अंडरस्टँड झालं, 100% नोट्समध्ये मला अंडरस्टँड झालं 70%. 70% मध्ये नोट्समध्ये किती घेतलं मी? 50%. 50% तू वाचणार, तुला वाटणार 100% अंडरस्टँड झालं, तू पेपरमध्ये लिहिणार 70%, तुला अपेक्षा असणार 100% मार्क्सची, आणि आम्ही मार्क देणार किती? 30%. म्हणजे ओव्हरऑल शिक्षण कितीपर्यंत गेलं? मुलांपर्यंत 20% गेलं. ह्या सगळ्यामुळे होतं काय आहे की मुलांचं स्किलच वाढत नाहीये असं मला वाटतं. चहा आलेला आहे असं म्हणतात, चहा आता घ्यायचं का नंतर घ्यायचं एवढं सांगा मला. मी सांगू शकतो तसं काय नाही. मग आता जर आपल्याला या सगळ्या पॉलिसीवर, सगळ्या गोष्टीवर जर मात करत असेल ना, तर आपल्यातला आपण जागवला पाहिजे. आपल्यातला आपण जागवला पाहिजे म्हणजे काय की याच्यातील प्रत्येक लोकांकडे एक स्किल आहे. सरांनी काल मला प्रश्न विचारला, सर व्हॉट इज स्किल, अंडरस्टँड स्किल, हे सांगण्यासाठी जर आणखी लेक्चर झाला असतं तर बरं झालं असतं. परंतु आम्ही इथे येताना जेव्हा मी बाबर सरांशी बोलत होतो किंवा गेल्या वर्षी मी प्रोग्राम करत होतो, त्यावेळेला आम्ही असं अज्युम केलेलं आहे की इथल्या आलेला प्रत्येक व्यक्ती हा कौशल्यवान आहे. त्याला स्किल म्हणजे काय माहित आहे, वेग स्किलचे वेगवेगळे प्रकार माहित आहेत. मी असं म्हणणं नाही व्हॉट इज स्किल, इंटरपर्सनल स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल, हे सांगणं हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं क्लास काम आहे. तुम्हाला स्किल आहेत असा गृहीत धरून तुमच्याकडून स्किल डेव्हलपमेंट करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी स्किल ओरिएंटेड स्किल्ड पर्सन आहात आणि यू आर अ ट्रेनर. नाव यू बिकम अ मास्टर ट्रेनर. तुम्ही जाऊन बाहेरच्या लोकांना समजावून सांगायचं. हे TOT सारखा प्रोग्राम आहे. मग आता काय करायचं आहे आपल्याला, की करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे, कोऑर्डिनेशनशिप आहे, कॉम्पिटिशनला फेस करायची ताकद आपल्यामध्ये आहे, त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, सेल्फ मोटिवेशन आहे, रिसोर्स मोबिलायझेशन करू शकतो आपण. बघा तुम्ही सगळेजण आपण अपॉर्च्युनिस्टिक पण आहोत. आपल्याला समजा एकच जागा आहे कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरशिपची आणि 10 लोकांनी ऍप्लिकेशन केलं असेल, तर आपण आपल्या रेकमेंडेशन कशा रीतीने आपले कॅन्डिडेट किती चांगला आहे सांगायचा प्रयत्न करणार का नाही? नाही, माझ्यापेक्षा हा चांगला आहे, ह्याला घ्या. हरिश्चंद्र आहे का आपण? मी तर नाही, कोणच नाही. का बरं? तर का ही कॉम्पिटिशन आहे. हे फेअर कॉम्पिटिशन असतं का? सर म्हटल्याप्रमाणे नसतं फेअर कॉम्पिटिशन. हे कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन जर फेअर असेल तर कॉम्पिटिशनच नाहीये, ते सहजीवन झालं असतं. लक्षात आहे का नाही? मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला जर स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपलं ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं असलं पाहिजे. म्हणून आता ऍडमिनिस्ट्रेशन कशा रीतीने आपल्याला सपोर्ट करेल, व्होकेशनल स्किल एनहान्समेंट, IKS, त्याच्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग आणि एंटर्नशिप, हे 5 कंपोनंट जे आहेत त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. हे काम आपण करत नव्हतो का? कधी करत होतो का नव्हतो? करत होतो. याला फक्त काय केलं गेलंय माहिती का, व्हर्टिकल्स मध्ये बसवले गेलंय. मेंटर मेंटी बद्दल नॅकनी सांगावं असं कुठं आहे का? आपल्याकडे एक मुलगा आला, सर मला आजकाल खूप डिप्रेशन आलंय आणि तुम्ही मला गायडन्स करा. करत नाही आपण? फोटो काढला का जिओ टॅगचा आपण कधी असा? नाही, तुला मी गायडन्स करतो, पहिला जिओ टॅगचा फोटो काढू दे मला, मगच मी तुला काय करतो. होत का सर? नाही होत. तर मुलगा आला, भेटलो, सर मला जायला पैसे नाही, रिसिप्ट मला हरवलेला, पण ठीक, ओके, हा देतो पैसे. नाही त्याला रेकॉर्ड ठेवते, मला तुला 200 रुपये दिलेले आहे. काय गरज आहे याची? हे आहे. पण त्याला सरांनी जसं म्हणलं, साठे सरांनी, जिथे ट्रस्ट हरवलं जातं की नाही तिथे डॉक्युमेंटेशन खूप येतं. मग डॉक्युमेंटेशन आवडत असेल म्हणून आपल्याला आता व्हर्टिकल बसावं लागतील असं जर असेल तर ते एक भाग झाला. दुसरा एक भाग महत्वाचा काय आहे माहिती आहे का, की या सगळ्या व्यवस्थेमध्ये ते लोकांना लक्षात आलेलं आहे की सगळा गोंधळ आहे तो कमीत कमी गोंधळ व्हावा आणि गोंधळ कमी करावा, मुलांच्या मनातले कन्फ्युजन दूर करावं, चित्र स्पष्ट व्हावं. म्हणून कुठंतरी भारताच्या 147 कोटी जनतेपैकी जे 10% लोक हायर एज्युकेशन मध्ये आहेत, त्याच्यामधील जे 3% लोक हायर एज्युकेशनचे PGचे कोर्स शिकतात, त्याच्यातील मुलांना जर कौशल्यवान बनायचं असेल तर आपल्याला ऑन पेपर काहीतरी पॉलिसी दाखवावी लागेल. जोपर्यंत आपल्याकडे पॉलिसी येत नाही तोपर्यंत आपण हलत नाही. त्यामुळे हे व्हर्टिकल्स आहेत. व्हर्टिकल्स आणि बकेट्स. मला माहिती नव्हतं पहिल्यांदा बकेट्स म्हणजे हे पण असतात. मी जेव्हा बकेट्स, कुठं बकेट्स, पहिला शब्द 3 वर्षापूर्वी समजलंच नाही मला. असं का म्हणलं बकेट्स काय बकेट म्हणून पहिल्यांदा लेक्चर ऐकलं मी 3 वर्षापूर्वी. म्हटल्यानंतर तेव्हा कळू लागले की हे असं काहीतरी आहे. म्हणजे काय, हे आपण करत होतो परंतु त्याला त्या नियमामध्ये, त्या घटनेमध्ये, त्या रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये बसवलं गेलं
आणि सांगण्यात आलं की हे तुमच्याकडनं करून घ्यायचं आहे. मग अल्टिमेटली करून कोण घेणार आहेत? आपण, तुम्ही, मी करून घेणार आहोत. मग याला जर आपण नियमामध्ये बसवलं नाही तर आपण काय करतो, करू की थोडा आहे, थोडी की जरूरत आहे, थोडंच आहे ना, राहू दे नंतर करू. नॅकच नसलं असतं कॉलेजचे स्टाफ रूम सुद्धा रंगवले गेले नसते. बरोबर आहे की नाही? नॅक आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये हिडन अजेंडा वेगवेगळा आहे. लोकांकडून पैसे घेतले जातात, कुणाकडून, फॅकल्टीकडून, काही कॉलेजेसना. ते नंतर बोलतो, त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू. परंतु नॅक असल्यामुळे थोडं काय झालं, कमीत कमी काय तर कळालं, डॉक्युमेंटेशन झालं, फॅकल्टी प्रोफाईल तयार झाला, वेबसाईट तयार झाली, हे सगळ्या गोष्टी आली का नाही. अगदी तसंच हे जर सिलेबस तसा नसता तर आता माझ्या सिलेबसमध्ये मी हिस्ट्री शिकवतोय किंवा मी आर्किओलॉजी शिकवतोय, तर मला जेव्हा मी व्होकेशनल स्किल एनहान्समेंट बसवत होतो त्यामुळे मला काय करायचं आहे, मी मुलांना, आमच्या स्टाफ मेंबरला विचारलं बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये आपल्याला स्किल ओरिएंटेड प्रोग्राम बनवायचे आहेत, ते आपण जाणार आहोत, ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. कोणते करायचे? म्युझियोलॉजी करू म्हणलं, एकदा म्हटलं टुरिझम करू, 2 झाले. पुढं माझ्या विषयाचं बोलतो मी, बोर्ड ऑफ स्टडीचा मेंबर आहे. पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? प्रश्नचिन्ह आहे. आपल्या कोर डोमेन रिलेटेड 5 पेपर सांगा जे स्किल एनहान्स करू शकतात. 5च्या पुढे नावं जायला तयार नाही. मराठी विषयाच्या माणसाला म्हणलं की तुमच्यामध्ये आता कुसुमाग्रज, केशवसूत, त्याच्यानंतर पु ल देशपांडे, सगळे, कविता महाजन, हे सगळे मोठे मान्यवर आहेत. कविता आली, कादंबरी झाल्या, त्याच्यानंतर लघुकथा झाल्या, निबंध झाले, सगळं मान्य. तरी देखील मुलं बेकार आहेत. आपल्याला काय करावं लागेल की स्किल ओरिएंटेड काही पेपर इंट्रोड्यूस करायचे आहेत. बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये घालण्या घटना सांगतो मी, ऑन रेकॉर्ड घटना. मग आपण काय करूयात, प्रूफ रिडिंगचा कोर्स सुरू करूयात. पहिल्या वाक्याला बघा, मी फक्त ह्युमॅनिटीच्या बद्दल बोलतोय, कारण ह्युमॅनिटीचा मी एक सिलेबस फ्रेमिंग स्ट्रक्चरचा एक मेंबर होतो. दुसऱ्याला म्हणलं अजून काय केलं पाहिजे आपण काय करू, एडिटोरियल स्किल्स डेव्हलप करण्यासाठी एक पेपर ठेवूयात. दुसरा आला. तिसरा म्हणलं काय करता येईल आपल्याला, पब्लिकेशन स्किल करूया. मग तिसरा आला. 3 एक पेपर झाले म्हणलं, 6 वर्टिकल आहेत म्हणलं. 6 पेपर तर शोधा, ऑप्शन द्या मुलांना. ऑप्शन कुठे आहेत? आपला एक लक्षात घ्या की लॅक ऑफ रिसोर्सेस नाही, लॅक ऑफ डिसिजन जे आहे की नाही आपल्याकडे, लिडरशिप क्वालिटीला आपण घासतच नाही. आपण काय केलं पाहिजे, स्किल कंपोनंट सिलेबसमध्ये घातला पाहिजे, यासाठी म्हणून आपल्याकडे तसा माइंडसेट नाही आहे. कारण आपली चूक नाही त्याच्यामध्ये, तुमची माझी बाजू घेतो मी. आपल्याला तसं होतं का सिलेबस? माझं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं किंवा तुमचं जेव्हा माझ्या आधी ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा नंतर झालं असेल, त्यावेळेला ते कंपोनंट नव्हते. आमचंच ओरिएंटेशन झालं नाही गेलं 10 महिन्यापर्यंत. आणि आमच्या ओरिएंटेशन न होता तुम्ही म्हणलं की 10 दिवसात स्किल ओरिएंटेड सिलेबस करून द्या. आम्ही काय ChatGPT आहोत? पटकन दाबलो. सिलेबस करत असताना ऑलमोस्ट 90% फॅकल्टीने ChatGPT वापरला. बरोबर आहे का नाही सर? खोटं बोलत असेल तर मला माफ करा. कशाला विचार करायचा? ChatGPT मध्ये टाकलं, सिलेबस स्ट्रक्चर उचलला, पेस्ट केला. नसेल तर जुना जो सिलेबस आहे त्याचं नाव बदललेलं आहे, तो सिलेबस पेस्ट केला, खालीवर केले गेला. मग मला सांगा, असं जर होत असेल तर सिम्बॉसिस का पुढे जाऊ नये? का अमेठी युनिव्हर्सिटी पुढे जाऊ नये? का IIT पुढे जाऊ नये? का डिस्पॅरिटी वाढू नये शिक्षण व्यवस्थेमध्ये? कारण ते बसतात, ते काम करतात, सिलेबसवर मेहनत घेतात. काय इंजिनिअरिंग ऑटोनॉमस कॉलेज तुमच्यासारखे आर्किटेक्ट कॉलेज पुढे जाऊ नये? कारण तुम्ही तेवढं इझिली घेत नाही, तुम्हाला रोजच्या रोज कॉम्पिटिशन आहे ना, रॅट रेस आहे, कॉम्पिटिशन इतकं भयानक आहे. मग अशामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की सिलेबस फ्रेमिंग करायचं असेल तर आपल्याकडे रिसोर्सेस नाहीत. मग अशा रिसोर्सेस नाहीत असं म्हणायचं का? हे प्रश्नचिन्ह आहे. मग आपण काय करतो, सिलेबस करण्यासाठी आम्हाला अडचणी आहेत. स्किल डेव्हलपमेंटचा सिलेबस करण्यासाठी किंवा स्किल पेपर इंट्रोड्यूस करण्यासाठी आपल्याकडे अडचणी आहेत. बरोबर आहे ना? का नाही? काय अडचणी आहेत का नाही अडचणी? आपण काय करूयात, फक्त सजेशन घेऊयात आणि एक ऍक्टिव्हिटी करूयात. त्या स्टुडंट किंवा स्टेक होल्डर म्हणून स्किल डेव्हलपमेंट किंवा सिलेबस फ्रेमिंग किंवा करिक्युलम डेव्हलपमेंट किंवा इतर सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असताना काही आपल्याकडे अडचणी आहेत. कोण कोण येतात त्याच्यामध्ये? पहिल्यांदा स्टुडंट सेंट्रिक असल्यामुळे स्टुडंट पहिला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की युनिव्हर्सिटी किंवा स्टॅट्युटरी बॉडीज. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की कॉलेज अथॉरिटीज, टीचर्स म्हणजे प्रिन्सिपल आणि टीचर. MBA, MTech,
MBA आणि ठीक आहे MTech पण mention करू शकतो. सॉफ्टवेअर आलेलं असल्यामुळे आहे का आउटकम ऑफ फोर्स डेव्हलपमेंट इथे एंटरप्रिनर होणार ना आणि ते पूर्ण कोऑर्डिनेशन करून करणार एंटरप्रिनरशिप. आपला एकच इंडस्ट्री टॅप करायची. याचं क्रेडिट आपण 4 पकडूयात. बिहेवियरल सायन्स हा कुठं कन्सिडर होईल जेव्हा आपण बघतो की कोणाची जर फॅमिली इथे 1-2 जण असतील की ज्यांची फॅमिली जी आहे ती लार्ज किंवा आपण त्याला काय म्हणतो कुटुंब फॅमिली जॉईंट फॅमिली आहे, पण जवळपास सगळ्यांची फॅमिली काय असतील त्या एकदम न्यूक्लियस टाईप झालेल्या आहे. मग तुम्ही जेव्हा काम करता तर तुम्ही काम करताना एका सोसायटीत काम करता. जर मी एका इन्स्टिट्यूटला काम करतो माझ्याकडे कमीत कमी 100 एम्प्लॉईज आहेत जिथं मी काम करतो, तर अशा ठिकाणी माझं बिहेवियर कसं असलं पाहिजे. जर मी एखाद्या कंपनीत काम करतोय तिथं माझं बिहेवियर कसं असलं पाहिजे. लास्ट सेगमेंटमध्ये मी माझ्या येतोय. मी माझी PPT ऑन केलीच नाहीये मुद्दामून, कारण तुमच्या सगळ्यांची गडबड स्वामी समर्थांना भेटायची होती, त्यामुळे डायरेक्टली आपण प्रॅक्टिकलवर गेलो. तुम्हाला एक लक्षात आलं काय की तुमचे हे चार्ट प्रिपरेशनमध्ये काही इनोव्हेटिव्ह कोर्सेस तुम्ही इंट्रोड्यूस केलेत. फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंट पहिल्या ग्रुपमधला असेल, इव्हेंट मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर काय कम्प्युटरचा रिलेटेड होता, IoTचा होता, त्याच्यानंतर आत्ताचा जो कोर्स आहे तो एक असेल. याच्यामध्ये 2 सेगमेंटमध्ये जर विभागणी केली आपण तर बेसिक स्किल कोर्सेस जे आहेत ते त्याच्यामध्ये आत्ताचा जो कोर्स सोडला कोणता पुढचा, बाकी सगळे मॅनेजरल स्किलचे होते. मॅनेजरल स्किल आणि बेसिक स्किल्स असे 2 आपण डिवायडेशन केले पाहिजे. आणि जोपर्यंत आपण असं डिवायडेशन करणार नाही तोपर्यंत दोज आर डिप्राइव्ड फ्रॉम देअर कॉलेज अँड एज्युकेशन, ते कुड नॉट गेट जॉब. म्हणजे त्यांना मिळणार नाही जॉब वगैरे काय मिळणार नाही. गव्हर्नमेंट म्हणणार नाही की या जॉब करा, असं कधी होणारच नाही, होणार नाही. आता तुम्ही लक्षात घेऊन चला की आता कोणालाही नोकऱ्या मिळणार नाही, की धडधडीत वर्गात सांगणारं उदाहरण आहे का. तर आता नोकऱ्या द्यायच्या नाही आहे आपल्याला, तर नोकऱ्यासाठी नोकऱ्या मिळणारी सक्षम पिढी बनवायची असेल तर आपल्याला इनोव्हेटिव्ह कोर्सेस डिझाईन करावे लागतील. प्रत्येकाने चांगले डिझाईन कोर्स केले आहेत, परंतु तिथं एक सेगमेंटमध्ये तिथं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच वर्कआउट केलं पाहिजे की ट्रेनर्स जेव्हा आपण बोलतो वी नीड ट्रेनर्स. प्रत्येकाने म्हणले ट्रेनर्स, स्मार्ट ट्रेनर्स, मॅडमने सांगितलं आता ट्रेनर्स पाहिजेत, या क्वालिटीचे पाहिजेत. ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे. इथं काम आपले सुरू आहे. हे का करायला म्हटलं मी, एकतर इनोव्हेटिव्ह कोर्स जे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत असेल, हे सगळे कोर्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत का, ऍग्री? ओके. का बरं नाहीत? आपण बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर आहोत, प्रोफेशन मध्ये काय आहोत, एंगेज आहोत. किती वर्ष झाले? 15 वर्ष झाले, मी 20 वर्ष झालं, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त असाल सर, काही पण 5 वर्ष झाले असतील तुमच्यासारखे, बरोबर आहे. मग सिलेबस मध्ये का बरं नाही? जे सिलेबस मध्ये आहे ते इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, जे इंडस्ट्रीला पाहिजे ते सिलेबस मध्ये नाही आहे, असं आपण नेहमी म्हणतो. मग NEP कडे पाहायचं. NEP म्हणतात की आपण स्किल एनहान्स केले पाहिजे, व्होकेशनल स्किल एनहान्स केले पाहिजे, ऑन जॉब ट्रेनिंग दिला पाहिजे. देणार कोण? का बरं विप्रो देईल? विप्रो, टाटा, बजाज, महिंद्रा हे ट्रेनिंग देतात, ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात, इंडस्ट्री लिंकेज असतं त्यांचं. त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्यानंतर ते 6, 7, 8 महिने किंवा 12 महिने ते मुलांना वापरतात आणि नंतर सोडून देतात.
पण मुलं दुसरीकडे स्विच करतात, स्विच नावाचा जो प्रकार आहे तो करतात. पण हे करण्यासाठीची गरज का निर्माण झाली, कारण आपल्या सिलेबसमध्ये ते नाही आहे. मग सिलेबसमध्ये काय आहे तर ट्रेडिशनलपणा आहे किंवा स्टेरियोटाईपपणा आहे. आणि आता खरंच सांगायचं म्हणलं तर आपल्या बोर्ड ऑफ स्टडीजने आणि आपल्या जुन्या सिलेबस सेटरने हिपोक्रेसी केली आहे की ढोंगीपणा केला आहे की आम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह करतोय. जे मला येते ना तेच सिलेबसमध्ये मी टाकलेलं आहे. हे खूप कडक बोलतोय. आणि जे प्रश्नांना अपेक्षित आहे, जे त्यांना द्यायचं आहे ते सिलेबस मध्ये नाही आहे. मग आता आपण काय करायचं आहे, ह्याला एक वे आउट आहे. ओईटी, ओपन इलेक्टिव्ह, जी याच्यामध्ये छोटे छोटे कंपोनंट तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता.